कोणत्याही उत्कृष्ट गुलाबजामुनचा आत्मा असतो तो त्याचा सुगंधित पाक. बघूया तो कसा बनवायचा. साहित्य बघा किती साधं आणि सोपं आहे. साखर आणि पाणी तर झालंच, पण खरी जादू आहे ती वेलची, केशर आणि गुलाब पाण्याच्या सुगंधात. याचमुळे तर पाकाला ती एक खास अशी वेगळीच चव येते. प्रक्रिया अगदी सरळ आहे. साखर पाणी एकत्र करून उकळवायचं, त्यात वेलची, केशरचा स्वाद उतरू द्यायचा आणि आपला पाक तयार. पण थांबा, इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे पाकाचा योग्य घट्टपणा. आता हा शब्द ऐकून एकतारी पाक अजिबात घाबरायचं नाही. याचा अर्थ खूप सोपा आहे. पाक थोडा थंड झाला की तो बोटांमध्ये घेतल्यावर एक हलकीशी बारीक तार तयार व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, पाक जास्त घट्ट झाला ना तर जामून तो पाक पिणारच नाहीत. त्यामुळे ही पायरी खूपच महत्वाची आहे. चला, आपला पाक तर तयार आहे. आता येऊया आपल्या गुलाबजामुनच्या अगदी हृदयाकडे, म्हणजे त्याच्या पिठाकडे. खरी जादू इथेच आहे, जिथे आपल्याला एकदम मऊ मुलायम गोळे बनवायचे आहेत. आपला पाक तयार आहे, त्याला बाजूला ठेवूया. आता बघूया पिठासाठी काय काय लागते. आपल्याला लागेल चांगला मऊ खवा, मैदा, अगदी थोडा रवा आणि चिमूटभर बेकिंग सोडा. बस एवढंच साहित्य आहे. इथे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे हाताचा वापर. खवा अगदी तळ हाताने चुरून पूर्णपणे मऊ करायचा. त्यात एकही गुठळी नको. आणि पीठ मळताना अगदी हलक्या हाताने, जणू काही प्रेमाने मळायचं. गोळे बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावर अजिबात भेगा नसाव्यात, नाहीतर ते तेलात फुटू शकतात. आणि ही आहे यशाची गुरुकिल्ली. पीठ जास्त मळू नका. ही एक मोठी चूक आहे जी बरेच जण करतात. जर पीठ जास्त मळलं गेलं तर जामून घट्ट आणि रबरासारखे चेमट होतात. आपल्याला तसे नकोयत. आपल्याला हवे तोंडात टाकताच विरघळणारे जामून, बरोबर? आता येतो तो सगळ्यात जादुई क्षण, जिथे आपले मऊ पिठाचे गोळे सोनेरी रंगाच्या रसरशीत गुलाबजामुनमध्ये रूपांतरित होणार आहेत. तळण्याची प्रक्रिया ही खरं तर एक कला आहे आणि इथे संयम खूप खूप महत्वाचा आहे. हे बघा, मंद आणि जास्त आचेवर तळण्यातला फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. जर गॅस मोठा ठेवला तर काय होतं? जामून बाहेरून काळे पडतात आणि आतून कच्चे राहतात. पण मंद आचेवर बघा, ते अगदी आतपर्यंत मस्त शिजतात आणि त्यांना तो हवा असलेला सोनेरी रंग येतो. आणि फक्त मंद आच ठेवून चालणार नाही. तळण्याची पद्धतही तितकीच महत्वाची आहे. जामून तेलात सोडल्यावर त्यांना चमच्याने सतत पण अगदी हलक्या हाताने फिरवत राहा. असं केल्याने त्यांना सगळ्या बाजूनी एकसारखा सुंदर सोनेरी तपकिरी रंग येतो. चला, आपले सोनेरी जामून तळून तयार आहेत. आपला सुगंधित पाक पण तयार आहे. आता वेळ आहे या दोघांच्या मिलनाची. हाच तो अंतिम क्षण आहे जिथे आपले जामून पाकात मुरून पूर्णत्वास पोहोचणार आहेत. आणि इथे परत एकदा आपल्याला संयम दाखवायचा आहे. घाई करून अजिबात चालणार नाही. जामून पाकात टाकले की कमीत कमी 1-2 तास तरी त्यांना विसरून जा. याच वेळेत पाक जामूनच्या आतपर्यंत जातो आणि ते मस्त रसरशीत आणि मऊ होतात. आणि हे आहे एक सिक्रेट. हे गणित अगदी लक्षात ठेवा. जामून कसे पाहिजेत? गरमागरम. आणि पाक कोमट. थंड किंवा खूप गरम पाक नको. गरम जामून आणि कोमट पाक हे कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. याचमुळे ते पाक व्यवस्थित शोषून घेता. चला, तर मग एकदा पटकन सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया. म्हणजे काय की पुढच्या वेळी गुलाबजामुन बनवताना ते चुकणारच नाहीत. ही एक खात्रीशीर मार्गदर्शिका आहे असं समजा. हे 5 मंत्र आहेत असं समजा. पिठाचा पोत योग्य असावा, गोळे गुळगुळीत हवेत, तळताना आच मंद असावी, पाक जास्त घट्ट नसावा आणि गरम जामून कोमट पाकातच टाकावेत. बस, या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या की तुमचे गुलाबजामुन कधीच फसणार नाहीत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, हे खायचे कसे? कुणाला गरमागरम आवडतात तर कुणाला थंड झाल्यावर आवडतात. वरून थोडे पिस्त्याचे किंवा बदामाचे काप टाकायला विसरू नका. म्हणजे काय, दिसतात पण छान आणि चवही मस्त लागते.